मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। आज दुसरा दिवस आहे। त्यांनी अन्न त्याग केलेला आहे। जरांगे पाटलांची जी प्रमुख मागणी आहे, मराठा समाजाला ओबीसी मधनच आरक्षण द्या, या मागणीवर ते ठाम आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 5 वर्षे सत्ताही भेटली आहे, केंद्रातही त्यांची सत्ता आहे। ते या मागणीचं किती गांभीर्याने विचार करतील यावर प्रश्नचिन्ह जरी असेल तरी जर या आंदोलनाची तीव्रता वाढली तर पुढे सरकार समोर एक नवीन समस्या निर्माण होऊ शकते। मराठा आरक्षण ओबीसीतून देणं शक्य आहे का? तर हो, ते शक्य आहे। ते कोण देऊ शकतं? तर ते केंद्र सरकारच देऊ शकतं। मराठा आरक्षण ओबीसीतून द्यायचा अधिकार हे केवळ नरेंद्र मोदी यांच्याकडेच आहे। भारतीय राज्यघटनाची शेड्यूल 9 9वी अनुसूची हा कायदा वापरला तर मराठा आरक्षण ओबीसीतून देणं शक्य आहे। परंतु हा कायदेशीर गुंता सोडवण्याचं धाडस केंद्र सरकार करेल असं सध्या तरी दिसत नाही। त्यामुळे हा गुंता वाढतच जाणार आहे। तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये।